मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. स्मरणचित्र हा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड एक्झाममधील महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला माहीतच आहे की स्मरणचित्र म्हणजे स्मरण करून काढलेलं चित्र, एखादा प्रसंग आठवून त्याचं काढलेलं चित्र. परीक्षेमध्ये 2 किंवा 3 वेगवेगळे विषय दिले जातात. त्यातील कुठलाही एक विषय निवडून त्यावर आपण चित्र काढायचं असतं. आज आपण दिवाळी या सणाचं चित्र काढणार आहोत. दिवाळी हा हिंदूंचा सण आहे आणि आपण सर्वजण तो अगदी प्रेमाने साजरा करतो. आता दिवाळी या विषयावर चित्र काढायचं असेल तर दिवाळीचे वेगवेगळे प्रसंगापैकी कोणताही एक प्रसंग आपल्याला चित्रित करता येईल. दिवाळीचे 4 दिवस असतात. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. या 4 दिवसांमध्ये आपण लक्ष्मीपूजन हा प्रसंगही काढू शकतो किंवा भाऊबीज हा प्रसंग म्हणजे भावाला ओवाळण्याचा, बहीण भावाला ओवाळते, तो प्रसंगही आपण चित्रामध्ये काढू शकतो. परंतु मुख्यत्वे दिवाळीच्या आधीसुद्धा, दिवाळीची तयारी करतानासुद्धा आपण त्याचं चित्र काढू शकतो. उदाहरणार्थ, दिवाळीच्या आधी आपण दिवाळीचा फराळ बनवतो. चिवडा, चकली, लाडू, करंजा अशा प्रकारचा फराळ घरोघरी बनवला जातो. त्यानंतर दिवाळीत घराची साफसफाई केली जाते. दिवाळीच्या संध्याकाळी कंदील आणि पणत्या लावल्या जातात. दाराबाहेर रांगोळी काढली जाते. सर्व घरामध्ये समारंभाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. तर असा प्रसंगही आपण चित्रित करू शकतो. आज आपण अशाच प्रसंगाचं चित्र काढत आहोत. सर्वात प्रथम आपण घराचा दरवाजा आणि भिंती काढून घेतल्या आहेत आणि घराच्या आतलं दृश्य आपण दाखवणार आहोत. घराच्या आतमध्ये आई फराळाचं ताट घेऊन उभी आहे, असं चित्र आत्ता आपण काढत आहोत. आईने साडी नेसली आहे आणि तिच्या हातात फराळाचं ताट आहे. अशा प्रकारे आणखी वेगवेगळ्या आकृत्या आपण काढणार आहोत. घरातली मुलं, मुली, आकाशकंदील लावणारे आजोबा किंवा घराच्या बाहेर रांगोळी काढणारी मुलगी, अशा वेगवेगळ्या आकृत्या आपण इथे काढून घेणार आहोत. सर्वात प्रथम पेन्सिलीने आपण ह्याचं चित्र काढून घ्यायचं असतं. आईची आकृती काढून झाली आहे. आता आपण कंदील लावणारे आजोबा काढत आहोत. आजोबांची वेशभूषा कशी असावी तर आजोबांनी लेंगा आणि झब्बा घातला आहे
आजोबांच्या डोक्यावरचे केस कमी झालेले दिसत आहेत. शिवाय बाजूला त्यांची काठीही ठेवलेली आहे. आजोबा एका स्टूलावर उभं राहून दिव्यांची माळ अडकवत आहेत. कुठल्याही प्रसंगाचं चित्रण करताना मानवाकृत्या नुसत्या उभ्या न दाखवता प्रत्येकाची वेगवेगळी ॲक्शन दाखवली पाहिजे. प्रत्येकजण काहीतरी वेगवेगळं काम करत आहे असं दाखवलं पाहिजे. सगळ्या आकृत्या सारख्या दिसायला नकोत. काही उंच, काही बुटक्या, काही बसलेल्या, काही उभ्या, असे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये काढता आले पाहिजेत. यासाठी मानवाकृती काढण्याचा सराव भरपूर करायला हवा. परीक्षेमध्ये चित्र काढून रंगवण्यासाठी 2 तासांचा अवधी दिला जातो आणि इंटरमिजिएट परीक्षेत 5 ते 6 मानवाकृती काढाव्या लागतात. यासाठी भराभर म्हणजे कमी वेळात या आकृत्या काढाव्यात. दाराबाहेर एका मुलीची आकृती आपण काढली आहे. ती मुलगी दाराबाहेर बसून रांगोळी काढते. आणखी एक पाठमोरी मुलीची आकृती काढली आहे. ही तिची मोठी बहीण असावी आणि ती तिला रांगोळी काढण्यासाठी मदत करते. आईच्या बाजूला एक छोटी मुलगी आपण काढली आहे की जी फराळाचं खाते असं दिसतंय. तिचा एक हात तोंडाकडे आहे आणि तिच्या हातात फराळाची वस्तू दाखवायची आहे. यानंतर घराची सजावट करून घेऊया. दिव्यांची माळ, व्हरांड्यामध्ये लावलेल्या पणत्या आणि आकाशकंदील हेही काढून घेऊया.
पेन्सिलीचं रेखाटन पूर्ण झालं आहे. आता आपण चित्र रंगवायला घेऊया. यासाठी आपण वॉटर कलर्स वापरत आहोत. ग्रे रंगाचा अगदी पातळ वॉश आपण पूर्ण चित्राला देऊन घेऊया. यामध्ये आपण भरपूर पाणी घातलं आहे आणि पातळ वॉश देत आहोत. यानंतर हा पहिला वॉश वाळल्यावर लेमन येलो रंग घेऊन आपण दिव्यांचा उजेड दाखवून घेत आहोत. हे दृश्य आपल्याला रात्रीचं दाखवायचं आहे. त्यामुळे दिव्यांच्या माळा, कंदील आणि छोट्या छोट्या पणत्या यातून येणारा उजेड आपण पिवळ्या रंगाने दाखवला आहे. आता काही आकृत्यांना आपण रंग देऊन घेऊया. सर्वात प्रथम आपण सगळ्या आकृत्यांवरची सावली दाखवून घेणार आहोत. जरी रात्र असली तरीसुद्धा कंदील, दिव्यांच्या माळा यांच्या प्रकाशामुळे प्रकाश आणि सावल्या ह्या गोष्टी दिसणार आहेत. त्या आपण दाखवून घेऊया. सावलीसाठी आपण फिका जांभळा रंग वापरत आहोत. फिका जांभळा रंग तयार करण्यासाठी आपण जांभळ्या रंगामध्ये भरपूर पाणी मिसळून घेतलं आहे आणि तो लाईट कलर करून घेतला आहे. यानंतर आपण कपड्यांना वेगवेगळे रंग देऊन घेत आहोत. केशरी, पिवळा, निळा असे रंग आणि आपण देऊन घेत आहोत. आकृत्यांवरच्या सावल्या आधीच करून घेतल्यामुळे सावली आणि उजेड असे भाग
वेगवेगळे दिसत आहेत. रात्रीचा अंधार दाखवण्यासाठी घराच्या बाहेरच्या बाजूला गडद निळा म्हणजे डार्क ब्लू रंग आपण देऊन घेत आहोत. हे चित्र रंगवताना आपण कुठल्याही प्रकारच्या रंगांचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, कलर पेन्सिल्स, वॉटर कलर्स, पोस्टर कलर्स असे वेगवेगळे रंग, यापैकी कुठलाही रंग आपण वापरू शकतो. तसंच वेगवेगळी माध्यमं एकत्रितपणेही वापरू शकतो. त्यामुळे आपण जे अगदी फिके रंग वॉटर कलर्स दिलेले आहेत ते वाळल्यावर आपण रंगीत पेन्सिलींनी त्यावर काही भाग गडद दाखवणार आहोत. कपड्यांच्या गडद छटा, रेषा किंवा काही डिझाईन दाखवायचं असेल तर ते आपण रंगीत पेन्सिलींनी दाखवू शकतो.
आकृत्यांचे कपडे रंगवून झाल्यानंतर आपण त्यांचा चेहरा, केस, हात, पाय यांचे रंगही पेन्सिलीनेच देऊन घेतले आहेत. हे चित्र रंगवायला वेळ लागतो. यामध्ये जितके जास्त बारकावे आपण दाखवू तितका जास्त वेळ लागतो, परंतु ते चित्रही सुंदर दिसायला लागतं. असंच आपलं समाधान होईपर्यंत, आपल्या मनासारखा परिणाम मिळेपर्यंत हे चित्र रंगवायला हरकत नाही. परीक्षेत 2 तास असतात. 2 तासामध्ये मात्र हे चित्र रंगवून पूर्ण झालं पाहिजे. आपलं चित्र रंगवून पूर्ण झालं आहे. घराच्या बाहेरील गच्ची आणि तिथे रांगोळी काढणारी मुलगी, कंदील, फटाके लावणारा मुलगा, याशिवाय गडद निळं आकाश, आकाशातले तारे, दिव्यांचा पडणारा उजेड, हे सर्व व्यवस्थितपणे दाखवलं गेलं आहे. म्हणजे चित्र बघितल्यावर लगेचच आपल्याला चित्राचा विषय कळला पाहिजे. तो इथे अगदी लगेचच कळतो आहे. दिवाळीच्या सणाचा उत्साह चित्रामधून दिसतो आहे. अशा प्रकारे वेगवेगळे प्रसंग चित्रित करता यायला हवेत. दिलेल्या वेळामध्ये चित्र पूर्ण करण्यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता आहे.